घटना घडली, आता तुमची मागणी काय? तुम्ही पोलिसांकडे आला होता, काय बोलणं झालं? आम्हाला पोलिसांनी सहकार्य केले. पोलिसांनी म्हणले काय ना आम्ही तुमच्या संघ आहे, फक्त तुम्ही कालवा नका करू, काय नका लोकांना काय सांगू नका, काय नाही. तुम्ही जर मोर्चा बिर्चा काढले तर उगाच दगडफेक होईल. सरकार म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात. ते म्हणले आम्ही बघू. आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं. तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे. काल ही घटना घडली त्यावेळेस मी ड्रायव्हर, मी रिक्षा चालवतो. मी रिक्षावर गेलतो. ही कामात होती कपड्या दुकानात. मुलगा एकटा होता, तो झोपला होता. हे झाले 7 वाजता. हे आले 9 वाजता. या अगोदर असं कृत्य केलं होतं अशी माहिती आहे. हे कधी आम्हाला नाही. आता आमचं 1 वर्ष आलं तर त्याला मी हाकलून दिलं. तो इथं कसा राहत होता हे आम्हाला नाही माहिती. माहित नाही ते इथं राहत होते. नाही, माझा मोबाईल चोरला होता ना, तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलं की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही. हिला मी पहिलं बोललो होतो तुला बाप पाहिजे का नवरा पाहिजे. त्याने ना नवरा पाहिजे म्हणली, तसं मी हाकलून दिलं. आणि तो कुठं घर घेतलं काय घेतलं हे आम्हाला माहिती नव्हतं. या दरम्यान कधी तुमची भेटघाट काही कधीच नाही. फार अचानकच ही घटना घडली. मी पण नव्हतो घरी. बरं, अशी माहिती मिळते की ते जर कामाला जात होते म्हणून मुलांना जे आहेत ते आजोबांकडे ठेवत होते अशी माहिती. नाही. कल्पना तुम्हाला होती? कोण म्हणलं तुम्ही? अशी माहिती मिळते. नाही, हे चुकीची माहिती आहे. आजोबा संग संबंध नव्हतं ना. संबंधित नाही ना. मग मुलं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली? आता मला एक सांगा, तुम्ही जर मला खाऊ दिला, आता लाडकी आता त्या लहान लेकरांना काय कळतं की खाऊ देतो म्हणलं की नाते होतं बाबा की वडिलांचे आजोबाचे काय भांडणे हे त्यांना नाही माहिती. मुलीला माहित होते का ते आजोबा आहेत? माहिती तुम्ही म्हटलं ना की ते जनतावासामध्ये किंवा पर्वतीमध्ये नेमकी कुठं राहत होते याची तुम्हाला कल्पना नव्हती, तर मुली त्यांच्यापर्यंत कशा पोहोचल्या किंवा मुलं तिथे कशी गेली? आता मुलं खेळतात कुठं सहज त्याला माहिती आहे. असं तुमची मागणी काय झाली? आता आमची मागणी एकच आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे. सरकार मदत. आमच्या पुढ्यात आणि मी त्याची बहीण आहे. चेहरा नाही दाखवू शकत नाही. तर बघा आम्हाला एकच म्हणणं आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. की असे कृत्य केलं तर आम्हाला नाही जमलं. काल घटना घडली. कधीपासून या भागात तुम्ही राहत होता? आता 12-13 वर्ष आले की आम्हाला, पण असं एवढ्या वर्षात कधी घडलं नव्हतं. हे पहिल्यांदा एक किस्सा आमच्या इथं घडलाय. आता ते किती दिवसांपासून राहत होते? तुम्ही म्हणलात की तुम्ही घरामधून काढून दिलेलं होतं. वर्ष झालं त्याला. आता किती दिवसांपासून राहत होते तुमच्याकडे? आमच्याकडे राहतच नव्हतं म्हणतात. तुम्ही ऐकता काय? मी सांगतो का तुम्हाला? कधीपासून राहत होते त्या भागात? आता हे माहिती नाही आम्हाला. आम्ही त्या संग बोलत नाही. भागात राहतात कधी येतात कधी जातात. आता आम्ही कामात जाऊ का त्या मागं फिरू? आमचा हातावर पोट आहे, तर आम्ही काय करू? रात्री नेमकं तुमच्या मुलीच्या बाबतीत काय प्रसंग घडला, काय घडलं होतं, मुलीने काय सांगितलं? मुलीने सांगितली मला अंगावरचे कपडे काढले होते आणि पूर्ण नका मारलेले तिला. आणि तिचं गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर. आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं, बलात्कारचं केस केलेलं आहे. आणि तिला फाशीशी व्हायला पाहिजे. पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला. एवढंच कर्तव्य आम्हाला. जनताचं पण भेटली आणि परत पोलिसांचा पण आम्हाला सपोर्ट भेटले. जनताचा पण सपोर्ट आहे. आता काल हा संपूर्ण प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही नेमकी कुठे होतात? मी नेमकी दुकानात कपड्यांचं दुकानात कामाला आहे. आणि 9 वाजता माझी सुट्टी झाली. हे 9-9:30 वाजेपर्यंत घडलेलं आहे. मी कामावरून आल्यानंतर हे घडलं. कामावरून आल्यानंतर ही सगळं हा सगळं प्रकार घरात त्यावेळेस तुम्ही नव्हता? त्यावेळी मी नव्हते. घरात नाही घडले. दुसऱ्यांच्या घरात ते भाड्याने होत तो. आणि त्या भाड्यांनी असताना ते रूम मध्येच ते झाले होते. यानंतर असं काही कृत्य काही वडिलांकडे कधी काय म्हणजे ते पहिला पण केलं होतं असं म्हणा, पण आम्हाला कोणाला माहित नव्हतं हे केलेलं. नंतर ना ती स्वतः मुलगी मला म्हणली मम्मी पहिलं पण असं झालं, तुम्ही कामाला गेलो होतं आणि ताताने मला ओढून घेत होते. मी बाहेर पळत गेलेलो आहे. एवढं पोरगीने मला सांगितले. आणि दुसऱ्या वेळा लय मोठ्या मागणी काय? माझी मागणी काही एकच आहे, तिला फाशीची व्हायलाच पाहिजे.